राजवीर सर, राजवीर सर, सर, राजवीर सर, कुठे गेले सर? इकडे तर सगळं अंधार आहे सर. बापरे. सर, सरप्राइज. सर, हो तुम्ही म्हणजे हे टपरी हे सगळं तुम्ही केलं होतं? मयुरी, एवढे दिवस बॉडीगार्ड बनून तुम्ही माझ्यासोबत प्रँक केलात. आता मी आज बदला घेतला असं समजा. सर, मिस मयुरी, सॉरी. बसा. मिस मयुरी, मागच्या जन्मी मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल, म्हणून मला तुमच्या रूपात माझं प्रेम आणि माझा बॉडीगार्डही मिळाला. असं वाटतं तुमच्या डोळ्यात बघत बघतच माझं आयुष्य निघून जावं. झालं तुमचं सर? हो सर, माझी जीव जायची वेळ आली होती टेन्शनमुळे. तुम्ही कुठेच दिसत नव्हतात, अचानक गायब झालात. नको ते विचार आले हो मनात. खरंच इतकी काळजी करता माझी? सर, मिस मयुरी, पहा, उद्यापासून आपल्याला असं नाही भेटता येणार. म्हणजे उद्यापासून आपल्याला असं नाही भेटता येणार. उद्या तुम्ही लग्नाच्या मुहूर्तासाठी घरी येणार, मग सगळी लग्नाची तयारी गडबड सुरू होणार आणि इव्हेंच्युअली आपलं लग्नही होणार. पण ह्या सगळ्या वेळात आपल्याला असे निवांत क्षण नाही मिळणार. म्हणून मला आजची आपली ही डेट स्पेशल बनवायची होती. कदाचित ही आपली लग्न आधीची शेवटची डेटही असू शकते. मग ही डेट प्लॅन करताना मी आपले सगळे स्पेशल क्षण, आपल्या स्पेशल भेटी जेव्हा आठवत होतो, तेव्हा त्या ह्या प्रेमाच्या चहाच्या केवढ्या आठवणी आहेत आपल्या मिस मयुरी. तुम्हाला आपली पहिली भेट आठवते? हा, पेढीमध्ये भेटलो होतो. अजिबात नाही मिस मयुरी, आपली पहिली भेट तुमच्या मोपेडवर झाली होती. आठवतोय मी दुबईवरून भारतात परत आलो होतो आणि ते सगळे गुंड जवळजवळ जीव घ्यायला निघाले होते माझा. तेव्हा तुम्ही मला मोपेडवर लिफ्ट दिली होती. एक मिनिट, मी लिफ्ट दिली होती? हो, पण लिफ्ट नाकारली नव्हती ना तुम्ही. गुंड मागे लागले होते आणि जीव वाचवला होता तुम्ही माझा. मिस मयुरी, त्या दिवशी त्या तुमच्या चेहऱ्यावर बांधलेल्या स्कार्फमुळे मला फक्त तुमचे डोळे दिसू शकले होते. पाहता क्षणी प्रेमात पडलो होतो मी त्या डोळ्यांच्या. आणि सर, त्यानंतर मी आणि ब्युटी आम्ही दोघी पेढीवर आलो होतो आणि तेव्हा मी तुम्हाला सगळ्यात जवळून पाहिलं होतं. पण सर, त्यानंतर घरामध्ये अशा गोष्टी घडत होत्या की मला खोटं बोलून नाईलाजाने बॉडीगार्डची नोकरी करावी लागली. आणि सर, तुमच्यापासून लांब जाणारी मी कधी तुमच्या एवढी जवळ आली माझं मलाच नाही कळलं. सर, सराफ आणि रणशिंगे कधी एकत्र येतील असं मला कधी वाटलंच नव्हतं. ठीक आहे, चला मी निघतो मिस मयुरी.
काय काय झालं सर? मिस मयुरी, आज इथे डेटवर आपण कशासाठी भेटलोय? म्हणजे आपल्या जुन्या गोड आठवणींबद्दल बोलायला. आणि तुम्ही उगाच हे सगळं, तुम्ही इमोशनल होताय आणि मलाही इमोशनल करताय. सॉरी सॉरी सर. मग आता जुन्या सगळ्या गोष्टी विसरून भविष्याच्या गोष्टी करूया. करूया भविष्याच्या गोष्टी. मिस मयुरी, आपल्या भविष्याच्या गोष्टी म्हणजे कळतंय ना तुम्हाला? मिस मयुरी, तुम्ही चहा थंड झाला चहा. कम ऑन मिस मयुरी. मी आले, मी पटकन गरम करून आणते हा चहा. चहा थोडी महत्वाचा आहे. आपण काय चहासाठी थोडी आलोय तिथे? पण तुम्हीच तर बोलला होता प्रेमाचा चहा, आपली स्पेशल भेट. मग असं थंड कसा प्यायचा ना चहा, म्हणून. मिस मयुरी, फोकस प्रेम. अरे नाही, सॉलिड डील आहे. हो, तू डन करून टाक. येस. आणि मी 100% येणार. कोणी येऊ अगर नको येऊ, मी कन्फर्म येणार. बरं, तुझं काय, तू येणार आहे ना? ग्रेट. हो नाही अगं, हो. मावशी. अरे तू आलास? हो. हा बॉक्स कसला आहे? बापरे, आता याला काय सांगू? ताईने हा बॉक्स फेकून द्यायला सांगितला होता. मिठू मिठू मिठू, अगं किती विसरभोळी आहेस तू. मिठू मावशी, सांग ना, गिफ्ट पाठवलंय का कोणी? अरे नाही, तो असाच आपला बॉक्स, म्हणजे ते काही नाही रे, कुणीतरी रिकामा बॉक्स पाठवला. रिकामा? हो. कमाल आहे. असं रिकाम्या बॉक्सचं गिफ्ट कोण पाठवेल? माहित नाही, मस्करी केली आहे कोणीतरी. इथेही मस्करी. आज सगळेच मस्करीच्या मूडमध्ये येतात. ताई, आता मस्करीचं काय बोलला? म्हणजे तू बॉडीगार्ड आहेस हे त्यांना माहित असून सुद्धा त्याने ते जाणवू दिलं नाही, तुला सांभाळून घेतलं, नोकरीवरून काढलं नाही, तुला खोटारडी म्हटलं नाही. हो ना आबा, त्यांना सगळं आधीपासूनच माहिती होतं. मयुरी, याला म्हणतात खरं प्रेम. नशीब काढलंच पोरी, सोन्याच्या काळजाचा जोडीदार तुला मिळणार आहे. खरे आबा, पण आबा मला तर आता पुढे काय करू ते कळत नाहीये. म्हणजे मी हे बॉडीगार्डचं नाटक पुढे चालू ठेवू की नको ठेवू? मयुरी, आता तुम्ही जरी नवरा बायको होणार असलात तरी ते मालक आणि आपण त्यांचे पिढ्यानपिढे असलेले रक्षक, हे नातं नाही बदलणार आहे. आता समजा तू म्हणलंस की मी बॉडीगार्ड म्हणून काम करणार नाही, तरी सुद्धा त्यांच्या जीवाला धोका नाहीये असं वाटतंय का तुला? आबा, यामिनी मॅम असेपर्यंत राजवीर सरांच्या जीवाला कायमच धोका राहणार आहे. पण ही गोष्ट मी तुम्हाला सांगू शकत नाही ना. बघ, तुझा चेहरा बघून मला असं वाटतंय की त्यांच्या जीवाला धोका नाही याची तू खात्री नाही देऊ शकत. तेव्हा त्यांच्या जीवाचा धोका टळेपर्यंत तुला बॉडीगार्ड म्हणूनच काम करावं लागेल. हो आबा, मी बघते जेवणाचं. हॅलो, हा हे बघा, बरोबर आहे तुमचं. तुमच्यासाठी रक्कम काही मोठी आहे का? ती काहीच नाही तुमची. हा हो, त्याची खात्री देतो की मी. ऐकून घ्या ना, ऐकून घ्या ना. अहो, विनंती करतो मी तुम्हाला. हा थोडं म्हणजे आबा. तसं
हा? काय कोणाशी बोलताय? तुझं काय फोन ठेवून द्या. हा फोन ठेवून द्या ना. एक मिनिट हा, मी जरा गडबडीत आहे, तुम्हाला नंतर कॉल करतो मी. काय तुझं काय चाललंय आबा तुमचं? तुम्ही पैसे मागत होतात माझ्या लग्नासाठी? अजिबात नाही. तुम्ही दुसऱ्यांकडे हात पसरलेले मला अजिबात चालणार नाही. मयुरी, आता बँका लग्नासाठी कर्ज देतात, पण आपल्याला कोण कर्ज देणार आहे? म्हणून काय माझ्या लग्नासाठी आपण दुसऱ्यांकडून कर्ज घ्यायचं? आबा हो, या वयामध्ये मी तुमच्यावर असं ओझं होऊ देणार आहे का? हो. नाही, अगो हो वगैरे नाही. माझ्या लग्नासाठी तुम्ही कोणाकडेही हात पसरलेले मला आवडणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे ना, मागच्या वेळी आपण सावकाराकडून कर्ज घेतलं होतं. त्याने आपल्याला कसा त्रास दिला होता. ते आता काय? नाही, मी तुमचं काही ऐकणार नाहीये. बरं माते, नाही घेत कर्ज, नाही घेत. पण मयू, आपल्या सगळ्या अडी अडचणींवर तो देव आहे ना, तो बारीक लक्ष ठेवून असतो बघ. माझी खात्री आहे, एक दार बंद झाला ना, दुसरं दार नक्की उघडल बघ. तू विश्वास ठेव, देवावर विश्वास ठेवायचा. तो विश्वास कायम असला पाहिजे आपल्याला. पहिली सगळं सगळं चांगलं होईल. देवा, तुझ्या कृपेमुळे माझं आणि राजवीर सरांचं लग्न होतंय. इतके दिवस मी त्यांची बॉडीगार्ड होते, पण आता त्यांची अर्धांगिनी असणार आहे. खरं सांगू का, माझ्यासाठी खरंच काहीच नकोय मला. फक्त जे योग्य आहे ना, तेच माझ्या हातून घडू दे. बाबा, माझी छकुली कधीच चुकत नाही. ए तायडे, चल ना, किती वेळ झाला. मी नाक्यावर जाऊन रिक्षा घेऊन येतो. पटापट आवरा तुम्ही. हा, आलोच. मयू, अगं सकाळीच पूजा केली मी देवाची. अगं हो, मी फक्त फुल वाहून नमस्कार करत होते. अच्छा. मयू, ठरलंय ना आता सगळं? म्हणजे लग्नाचा मुहूर्त आज ठरणार आहे. मग तू आता का मस्का लावतेस देवाला? नाही मस्त. मी तू ना ताई, तू ना नाही, मी सोडणारच नाही हिला. तू बघ ना कशी काय चाललंय तुमच्या दोघी? कशी बोलते माझ्याशी. काय करताय? अगं दोघींची लग्न ठरली आहेत आता. लहान मुलींच्या वर्ताड वागताय. अहो, आम्ही सराफांकडे जाऊन येतो. हा, तुमच्या छकुलीच्या लग्नाची तारीख ठरवायची आहे ना आज. छकुली मोठी झाली. छकुलीचं लग्न आहे ना. आज आपल्यासोबत बाबा हवे होते. झाली का तयारी? हा, तुम्ही नका त्याची काळजी करू, मी थांबतो त्याच्यासोबत. आता गावाकडनं कदम पण येणार आहेत. ते बँकेचं काम आहे, बँकेत काही पैसे जमा केले त्याबद्दल बोलायला यायचे. हा, आता सांगा मालकाला नाही जमलं म्हणून. बरं, मग आम्ही निघू का? आई, बाबा खूप छान बोलले अगं माझ्याशी मगाशी. मला खात्री आहे हळूहळू बाबांना सगळं नक्की आठवलं. आता कधी एकदा कुंदा म्हणून मला हाक मारतायत ना, याचीच वाट बघते मी. आई, तो दिवस पण लवकरच येईल. तू नको टेन्शन घेऊस. बाबा, आशीर्वाद द्या. आम्ही जाऊन येतो. ताई पण येते आमच्यासोबत. बाबा येते हा, मी जाऊन. मनू, आशीर्वाद. बाबा, तुम्ही आल्यापासून पहिल्यांदाच तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवले.
मी बोलले होते ना, बाबांना हळूहळू सगळं आठवेल. मिस मयुरी, निघालात का? हो हो निघतोय. एवढी कसली घाई आहे? अहो, घाई काय म्हणजे? वाट बघतोय मी तुमची केव्हाची. सर, तुमच्यामध्ये जरा सुद्धा पेशन्स नाहीये. ठेवलाय ऑलरेडी मी, खूप पेशन्स ठेवलाय मिस मयुरी. आता अजून परीक्षा पाहू नका माझी. असं आहे. ठीक आहे मग. सर, मग एवढा इम्पेशंट नवरा असेल तर मग कशाला? नकोच ना. म्हणजे लग्नानंतर उगाच प्रॉब्लेम नको ना व्हायला. हो, मग एक काम करतो, मम्माशी बोलून मी त्या गुरुजींना परत पाठवून देतो. नाही नाही नाही, नको नको सर. मी मस्करी करत होते, झाली माझी मस्करी करून. निघतोच होता मी. ठीक आहे, लवकर या, मी वाट बघतोय. बर, येतो. यामिनी मॅम तर हे लग्न नकोच आहे. पण जे देवाच्या मनात असेल ना, ते झाल्याशिवाय नाही राहणार. बापा, प्लीज प्लीज, आमच्या लग्नात कुठलंच विघ्न नको येऊ दे. गुरुजी, अगदी लवकरात लवकरचा मुहूर्त बघा. कधी एकदा मयुरीला सून म्हणून आपल्या घरात पाहते असं झालंय मला. अहो, नाहीतर एखादं विघ्न यायचं आणि लग्न लांबणीवर पडायचं. असं नको ना व्हायला. आजी, काळजी करू नका. कशाला येतील विघ्न? अहो, तसं नाही. अवेळी पाऊस पडावा तशी संकट काय सांगून येतात का? म्हणून म्हटलं. हो, हे मात्र खरंय. गुरुजी, हे आपलं झालेलं बोलणं दोघांमध्येच असू द्या. बाकी कुणाला बोलू नका. निश्चिंत राहा. हे काय आई, ते रणशिंगे अजून आले नाहीये? छान. पाहिलं का गुरुजी, आम्ही बरं पक्ष, तरी पण आम्हालाच लग्नाची घाई. ही मुलीकडची माणसं, पत्ताच नाही अजून त्यांचा. या 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 या, 100 वर्ष आयुष्य आहे. आता गुरुजींना छत्री ठेवू कुठे? ते भिजलात तुम्ही. ती छत्री बाहेरच ठेवायची. अरे असू दे, मी नोकराला सांगते. तुम्ही या ना. या कुंदाताई. भाऊ ये. मयुरी, ये बेटा. हो. ये. तुम्ही बसा. आई, तुम्ही आधी बसा ना. बसा. बस मयुरी. खूप उशीर झाला ना. हा, सॉरी मॅडम. अहो, त्याचं काय झालं, बाहेर एवढा पाऊस आहे, ते एक बस वेळेवर येईना. मग अर्धा वेळ आमचा सगळा बस स्टॉपवरच गेला हो, म्हणून उशीर झाला. सॉरी, खरंच सॉरी. काय बसनी आलात तुम्ही? चहा पाण्याचं बघ जरा. भाऊ सॉरी. नाही, हाऊस सॉरी काय त्यात. आबा नाही आले? हा, आता आम्ही इथं आल्यावर बाबांजवळ कोणीतरी पाहिजे ना. आणि हरकत नाही, गुरुजी आत्ताच बसलेत पंचांग घेऊन. कुंदाताई, आजच्या आज लग्नाची तारीख आपल्याला फायनल करायची. हा, चालेल आम्हाला. म्हणजे उलट चांगलंच आहे. गुरुजी लवकरात लवकरचीच तारीख बघा. म्हणजे कसं आहे, आता सगळ्यांना सगळं माहीतच झालंय, सगळं ठरलंच आहे. मग अजून काय आता वेळ घ्यायचा त्यात. हा, आम्हाला काहीच हरकत नाही. आम्ही तयारच आहोत. पण तुमचं काय? म्हणजे तुमची सगळी तयारी झाली आहे का ऑलरेडी? हो, चालू आहे. अरे, आलात तुम्ही? अरे भाऊ, बस ना प्लीज. राजवीर, तू पण बस ना बेटा. बस. कुंदाताई,
काय एवढं टेन्शन घेऊ नका. एवढं काही सिरियस नाही, मी गंमत करत होते. आणि कसली एवढी तयारी करायची सांगा मला. हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगते, आम्हाला तुमच्याकडून मानपान काहीही नकोय. काय हो आई, हो राजवीरला ते पटणारच नाही. आम्हाला फक्त आमची मयुरी आणि एक नारळ तेवढंच द्या. आता हे काय नवीन नाटक चालू केलं? राजवीर सरांसमोर किती खोटं प्रेम दाखवतायत, पण मी कायम त्यांच्या सोबत असणार आहे.